नमस्कार मित्रांनो, माझे नाव मनोज चंद्रकांत हार्दे. तर मागील 3 व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023च्या GS2 पेपरचे आपलं जे अपेक्षित उत्तर आहेत ते बघितले आहेत. ते परिपूर्णपणे बरोबर असतील याची काळजी घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं बोललो होतं की मला जर शक्य असल्यास तर GS4चे आपण अपेक्षित उत्तरे जे आहेत ती टाकूयात. तर आज आपण GS4चे सायन्स अँड टेकचे जे 45 प्रश्न आहेत ते बघूया. त्यासाठी आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 GS4च्या पेपरचा सेट C हा घेतलेला आहे. तर आता आपण प्रश्नांकडे वळूया. तर प्रश्न क्रमांक 106 पासून पुढे आपल्याकडे सायन्स अँड टेकचे प्रश्न आहेत. हा मी जो सेट घेतला आहे हा C सेट आहे. तर पहिला प्रश्न होता यातला म्हणजेच 106 नंबरचा, खालीलपैकी भारतीय बनावटीचा पहिला उपग्रह प्रक्षेपक कोणता आहे? तर तो SLV-3 हा आहे, सॅटेलाईट लॉन्च व्हेकल 3. हा उपग्रह 18 जुलै 1980ला लॉन्च करण्यात आला होता. 18 जुलै 1980ला रोहिणी S1 श्रीहरिकोटा इथून लॉन्च करण्यात आला. हा उपग्रह त्याद्वारे लॉन्च करण्यात आला होता. नंतर प्रश्न क्रमांक 107 हा फ्री हिट होता, बहुतेकांना जमला असेल. FM रेडिओ ब्रॉडकास्टिंग ह्या फ्रिक्वेन्सी रेंज, FM रेडिओची फ्रिक्वेन्सी रेंज विचारली होती आपल्याला. तर ती 88 मेगाहर्ट्ज ते 160 मेगाहर्ट्ज आहे उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 108 मार्स ऑर्बिटर मिशन या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश काय होता हा विचारला आहे. तर पहिला ऑप्शन होता पृथ्वी ते मंगळ या प्रवासादरम्यान ग्रहाची शास्त्रीय माहिती संकलित करणे, मंगळ ग्रहावरील दगडधोंडे व माती यांचे नमुने संकलित करणे, मंगळ ग्रहाच्या वातावरणातील पाण्याचा अंश तपासणे, मंगळ ग्रहापर्यंत प्रवास करणे व मंगळाच्या कक्षेत राहणारे अंतराळयान तयार करण्याची भारताची क्षमता सिद्ध करणे. तर यातला जो पर्याय क्रमांक 2 बघा, मंगळ ग्रहावरील दगडधोंडे व माती यांचे नमुने संकलित करणे. तर मंगळ ग्रहावर यान उतरलंच नव्हतं, तर ते संकलित करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आणि पृथ्वी ते मंगळ या प्रवासादरम्यानच्या ग्रहाची शास्त्रीय माहिती संकलित करणे हा सुद्धा पर्याय एलिमिनेट होत होता. आणि राहिला होता पर्याय क्रमांक 3 आणि 4. त्यापैकी पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. तर भारताची क्षमता सिद्ध करण्याची होती, खास उद्देश हा होता तिथे. तर हे भारताचं पहिलं इंटरप्लॅनेटरी मिशन होतं. जे PSLV हे जे मंगळयान पाठवलं होतं हे PSLV C-25 द्वारे पाठवलं होतं आणि 5 नोव्हेंबर 2013ला लॉन्च करण्यात आलं होतं. आणि मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा एक 4था देश आहे. नंतर प्रश्न क्रमांक 109 आयनीकरण कक्ष प्रकारातील स्मोक डिटेक्टरमध्ये कोणता किरणोत्सर्गी पदार्थ वापरलेला असतो? विच रेडिओॲक्टिव्ह मटेरियल इज यूज्ड इन आयोनायझेशन चेंबर टाईप स्मोक डिटेक्टर? आता याचं उत्तर आहे अमेरिसियम 241. युरेनियम 238 हा तर आपण प्लुटोनियम मिळवण्यासाठी वापरतो. आपल्याकडे जे युरेनियम आहे ते युरेनियम 233, युरेनियम 235 आणि युरेनियम 238 असं मिळतो. तर युरेनियम 235 हा डायरेक्टली वापरला जातो आणि युरेनियम 233 हा एवढा आढळत नाही नैसर्गिकरित्या. आणि जो युरेनियम 238 आहे त्याच्यावर आपण न्यूट्रॉनचा मारा करून त्यापासून आपण युरेनियम 239 मिळवतो आणि त्याचं पुन्हा बीटा डिके झाल्यानंतर आपल्याला प्लुटोनियम 239 मिळतो, जो की ज्याचे फिशन होऊ शकते. आणि थोरियम 232 हा आपण वापरतो. याच्यापासून आपण युरेनियम 233 हा युरेनियम मिळतो, जो की फिसाईल आहे, ज्याचं फिशन होऊ शकतं आणि त्याला न्यूक्लिअर चेन रिॲक्शनमध्ये वापरता येऊ शकतं.
त्याच्यामुळे आपण जो काही किरणोत्सर्गी स्मोक डिटेक्टरमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ विचारला होता आपल्याला तो ॲमेरिसियम 241 हा आहे. नंतर प्रश्न क्रमांक 110. भारतातील थोरियम असलेल्या मोनोझाईट वाळूमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक प्रारणांचे प्रमाण उच्च असणारे क्षेत्र कोणत्या किनारपट्टीला लागून हे विचारलं होतं. तर केरळ किनारपट्टीवर आपल्याला मोनोझाईट वाळूचे साठे मिळतात. तर ते केरळ किनारपट्टीवरील पलक्कल आणि कोल्लम डिस्ट्रिक्ट इथे आपल्याला ते साठे मिळतात. प्रश्न क्रमांक 111. प्रारणांनी प्रक्रिया केलेले अन्न हे नेहमीच घातक असते. तर हे विधान चुकीचं आहे. प्रारणांनी प्रक्रिया केलेले अन्न हे नेहमीच घातक नसते, तर ते सेफ फूड असते. त्यावर केलेल्या प्रारणांच्या माऱ्यामुळे त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव म्हणा, बॅक्टेरिया म्हणा हे मरतात, त्यामुळे ते सेफ फूड असतं. पर्याय क्रमांक ब. यामा प्रारणाचा वापर करून उत्परिवर्तन घडून उच्च उत्पन्न देणारे बीजे मिळू शकतात. बरोबर आहे. गॅमा प्रारणांचा वापर करून उत्परिवर्तन घडून उच्च उत्पन्न देणारे बीजे मिळू शकतात. नंतर पर्याय क्रमांक सी. अन्नाचा क्षय होणे लांबवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपचारात क्ष किरण वापरता येत नाही. तर हे विधान चुकीचं आहे. अन्नाचा क्षय होणे लांबवण्यासाठी आपण एक्सरे वापरू शकतो. आणि एक्सरेचे सोर्स म्हटले तर कोबाल्ट 60 आणि सेसियम 137 हे एक्सरेचे सोर्स आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक ब फक्त बरोबर आहे आणि अ आणि क हे चुकीचे आहे. आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे फक्त ब. नंतर प्रश्न क्रमांक 112. कृषी उत्पादन संरक्षण केंद्र या भाभा अनुसंशोधन केंद्राद्वारे लासलगाव, जिल्हा नाशिक येथे कृषी मालाच्या जतनासाठी प्रारणांच्या अल्पमात्रांचे अनुप्रयोग या प्रात्यक्षिकासाठी स्थापित तंत्रज्ञान प्रात्यक्षिक संयंत्रात वापर केला जातो. तर येथे कोबाल्ट 60 हा गॅमा प्रारणांचा स्रोत आहे. जे लासलगावला जे आपल्या अन्नधान्य यांच्या जास्त काळ जतन होणे, त्यांची काय म्हणता येईल त्याला, त्यांचं हे होऊ नये, जास्त लवकर खराब होऊ नये किंवा त्यांच्यातले जे सूक्ष्मजीव असतील, बॅक्टेरिया असतील यांना मारण्यासाठी प्रारणांचा वापर केला जातो. आणि ते प्रारणांचा स्रोत आहे कोबाल्ट 60. आणि त्याचप्रमाणे सेसियम 137 वरती सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा वापरता येऊ शकतो, पण तिथे लासलगावला कोबाल्ट 60 हा वापरलेला आहे. आणि आपल्याला असं वाटू शकतं की लासलगावला आहे आणि लासलगावचा कांदा प्रसिद्ध आहे, तर तिथे फक्त कांद्यावरच याचे प्रात्यक्षिक होत असेल किंवा त्याचा वापर होत असेल, तर नाही. तिथे आंबा, कांदा, लसूण, अन्नधान्य, कडधान्य, आयुर्वेदिक उत्पादने इत्यादी उत्पादनांवर त्याची प्रक्रिया केली जाते व त्यांचे संवर्धन व जतन केले जाते. प्रश्न क्रमांक 113. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत. रूफटॉप PV सोलार सिस्टीम या रूफटॉप PV सोलार योजनेविषयी हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे, कोणत्याही पात्र ग्राहकाला रूफटॉप PV सोलार सिस्टीम स्थापित करण्याची कमाल क्षमता 1 किलोवॅट ते 1 मेगावॅट दरम्यान असावी. तर मी बरंच सर्च केलं, तर मला असं 1 किलोवॅट ते 1 मेगावॅट असं कुठे दिसून नाही आलं. तर तिथे मिनिमम 1 किलोवॅट ते मॅक्सिमम 500 किलोवॅट असं मला आढळून आलं आहे. आणि त्यामुळे विधान 1 हे चुकीचं आहे. आपल्याला चुकीचे विधान विचारले. पुढील विधाने बघूया. विधान 2. ऑन ग्रीड सौर PV सिस्टीम तुमची बॅटरी स्पेस म्हणून काम करते. हे विधान बरोबर आहे. ऑफ ग्रीड सौर PV सिस्टीमसाठी तुम्हाला बॅकअप बॅटरी खरेदी करणे आवश्यक आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आणि ऑफ ग्रीड सौर PV रूफटॉप सिस्टीमसाठी नेट मीटरिंग आवश्यक असते. तर हे विधान चुकीचे आहे. ऑफग्रीडसाठी नेट मीटरिंग आवश्यक नसते, ते ऑनग्रीडसाठी आवश्यक असते. म्हणजे आपलं विधान 1 आणि विधान 4 हे दोन्ही चूक आहे. विधान 1 पण चूक आहे आणि विधान 4 पण चूक आहे. त्यामुळे इथे आता आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे आणि आपल्याला 2, 1 आणि 4 हे दोन्ही मिळतात चुकीचे. त्यामुळे आता आयोगाने हा प्रश्न रद्द करायला हवा किंवा बघूया आयोग काय उत्तर देते किंवा यांच्या पॉलिसीमध्ये नंतर यांनी काही बदल केले असतील तर ते असू शकतात. आणि
हे जे नेट मीटरिंग आहे, नेट मीटरिंगची आवश्यकता फक्त ऑन ग्रीड सिस्टीमला लागते. ऑन ग्रीड सिस्टीम म्हणजे काय, जर सांगायचं झालं तर रूफटॉप सोलार म्हणजे आपण वरती जे सोलार बसवलेले असतात त्यांना बॅटरी वगैरे काही नसते, तर ते एका ग्रीडला जोडले असते. एक ग्रीड म्हणजे तर समजा एक गाव आहे, त्या गावामध्ये 10 घरं आहे. 10 घरांचं एकाच ठिकाणी सर्व जी सोलारमुळे एनर्जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तिथे ग्रीडमध्ये जमा होते. आणि तिथे जर समजा तुमच्याकडून जर समजा कमी निर्मिती झाली असेल आणि तुमचा वापर जास्त असेल तरी तुम्हाला ती ग्रीडवरून ते एक्सेसमध्ये इलेक्ट्रिसिटी मिळते. परंतु जर समजा तुमचा वापर कमी आहे आणि तुमच्या सोलारने इलेक्ट्रिसिटी जास्त जनरेट केली तर तिथे ग्रीडवर चालले जाते आणि ज्याच्याकडे कमी आहे तो ती वापरतो. त्यासाठी तिथे नेट मीटरिंग लागतं. म्हणजे तुमच्या ठिकाणी सोलार सिस्टीमने जनरेट केलेली इलेक्ट्रिसिटी आणि तुम्ही वापरलेली इलेक्ट्रिसिटी या दोन्हीचा तिथे मोजमाप होतं, म्हणून तिथे ऑन ग्रीडसाठी नेट मीटरिंग लागतं. परंतु ऑफ ग्रीडसाठी नेट मीटरिंगची आवश्यकता नसते, कारण की तुमची स्वतःची वेगळी बॅटरी असते जिथे इलेक्ट्रिसिटी स्टोअर होते. त्यामुळे विधान 4 हे सुद्धा चुकीचं आहे आणि विधान 1 हे सुद्धा चुकीचं आहे. तर बघूया आयोग काय उत्तर देत आहे आणि पुढे त्यानंतर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो जर समजा आयोगाने काही याचं वेगळंच उत्तर दिलं तर. प्रश्न क्रमांक 114. वीज निर्मितीसाठी भूऔष्णिक ऊर्जेच्या वापराशी संबंधित खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पर्याय: कोरड्या वाफेच्या संयंत्रात 182 ते 235 अंश सेल्सिअस तापमानाच्या भूऔष्णिक वाफेचा वापर केला जातो. तर हे विधान चुकीचं आहे. तर तिथे 235 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाच्या वाफेचा वापर केला जातो. फ्लॅश सिस्टीम संयंत्रात 182 पर्याय क्रमांक ब. फ्लॅश सिस्टीम संयंत्रात 182 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचे गरम पाणी वापरले जाते, हे बरोबर आहे. आणि बायनरी सायकल संयंत्रात 107 ते 182 अंश सेल्सिअस तापमानाचे गरम पाणी वापरले जाते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि उत्तर आहे ब व क. प्रश्न क्रमांक 115. दृश्य सौर प्रकाशात ऊर्जेचे प्रमाण अंदाजे किती टक्के असते? तर आयोगाने पण अंदाजे विचारला आहे आणि खूप सारं शोधल्यानंतर पण मला याचं उत्तर मिळालं नाही आहे. याचं म्हणजे 41, बऱ्याच ठिकाणी 41, 43, 45, 36, 37 असे दिसून आले आहेत. त्यामुळे पहिल्या 2 पर्यायापैकी एक आयोग उत्तर देऊ शकतं. आता आयोगाने ॲप्रोक्सिमेट विचारलं आहे तर, आणि परफेक्टली ते मला कुठेही मिळालं नाही आहे, 47 किंवा 37 असे. प्रश्न क्रमांक 116. आण्विक कचऱ्यामधील किरणोत्सर्ग पातळीच्या आधारे भारतातील आण्विक कचऱ्याचे वर्गीकरण असे आहे. तर जो आपला अणुभट्ट्या वगैरे या आण्विक कार्यक्रम असतात त्यातून जो काही कचरा निर्माण होतो ज्याला आण्विक कचरा म्हणतो, त्याचं वर्गीकरण भारतात कशा प्रकारे केलं जातं? इथे भारतातील हा शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे, कारण की भारतात आणि बाहेर वेगवेगळ्या प्रकारे याचं वर्गीकरण केलं जातं. तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांच्या वेबसाईटवर मिळालेला मला डाटा हा. तर भारतात वर्गीकरण हे एक्सेम्प्ट वेस्ट, लो अँड इंटरमिडिएट लेवल वेस्ट आणि हाय लेवल वेस्ट अशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं. आणि आपल्याला पर्यायामध्ये आहे लो लेवल न्यूक्लिअर वेस्ट हे आहे वर्गीकरण, इंटरमिडिएट लेवल न्यूक्लिअर वेस्ट हे पण आहे आणि हाय लेवल न्यूक्लिअर वेस्ट हे पण आहे. आणि भारतात ट्रान्सयुरेनिक न्यूक्लिअर वेस्ट असं वर्गीकरण केलं जात नाही. त्यामुळे उत्तर आहे ACD. परंतु जर आपण आंतरराष्ट्रीय लेवलला बघितलं तर तिथे आपल्याला ट्रान्सयुरेनिक न्यूक्लिअर वेस्ट असं सुद्धा काही देशांनी वर्गीकरण ट्रान्सयुरेनिक न्यूक्लिअर वेस्टचा सुद्धा वर्गीकरणात समावेश केलेला दिसतो, परंतु भारतात त्याचा समावेश केलेला नाही आहे. त्यामुळे आहे पर्याय क्रमांक 4 ACD. प्रश्न क्रमांक 117. हरितगृह परिणामात पृथ्वीपासून टिंबटिंब या प्रकारची प्राणी वातावरणातील टिंबटिंब वायू शोषून घेतो व नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पुन्हा उत्सर्जित करतो. तर हरितगृह परिणामात पृथ्वीपासून इन्फ्रारेड या प्रकारची प्राणी वातावरणातील CO2 द्वारे शोषून घेतले जातात आणि पृथ्वीकडे पुन्हा उत्सर्जित केली जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक
1. उत्तर पूर्वी अंतरिक्ष उपयोग केंद्र या नावाच्या अंतरिक्ष केंद्राचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे? तर ते मेघालयमध्ये आहे. ते उमियाम येथे आहे. 2000ला त्याची स्थापना झाली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 119. इस्रोची गगनयान मोहीम ही कुठल्या कारणासाठी प्रस्तावित आहे? तर अंतराळयान अंतराळात पाठवणे व सुखरूप परत आणणे हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 120. आण्विक विभाजन प्रक्रियेत विभाजित तुकड्यांना उच्च गतीची ऊर्जा असते, उच्च स्थितीची ऊर्जा असते का दोन्ही असतात की निम्न गतीची ऊर्जा असते असा प्रश्न आहे. तर आता इथे मला याचंही परफेक्ट आन्सर मिळालं नाही, पण तरी याचं उत्तर मला उच्च गतीची ऊर्जा असते, निम्न गतीची ऊर्जा असते तर पर्यायाचं उत्तर नाहीच आहे. राहिला प्रश्न फक्त 1 आणि 2 किंवा 1 दोन्ही बरोबर. तर यामध्ये विभाजित तुकड्यांना उच्च गतीची ऊर्जा असते हे उत्तर आयोगानं द्यायला हवं, किंवा आयोग 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे सुद्धा देऊ शकतं. कारण की यापूर्वी राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला एक प्रश्न येऊन गेला होता, परंतु तो आण्विक विभाजन प्रक्रियेशी संबंधित नव्हता. तर तिथे त्यांनी कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी असं दोन्ही न देता टोटल एनर्जी दिली होती. कारण की पोटेन्शियल एनर्जी तर कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतं. त्यामुळे आता इथे आयोग काय देतोय बघूया, परंतु कदाचित उच्च गतीची ऊर्जा असते हेच उत्तर आयोग देऊ शकते आणि तेच कायम ठेवण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 121. प्रमाणित प्राधिकरणांचे नियंत्रकाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर RBI हा इथेच एलिमिनेट होतो. शिक्षण मंत्रालयाचा काही संबंध नाही, स्वायत्त संस्था पण येत नाही. उत्तर येते केंद्र सरकार. केंद्र सरकारद्वारे कंट्रोलर ऑफ सर्टिफाईंग अथॉरिटीची नेमणूक होते. प्रश्न क्रमांक 122. खालीलपैकी कोणते नेटवर्क उपकरण डेटा प्राप्त करू शकते, त्याचे विश्लेषण करू शकते आणि इतर नेटवर्कवर प्रसारित करू शकते? तर इथे सर्वात महत्त्वाचा शब्द येतो विश्लेषण करणे. तर नेटवर्क डेटाचं ट्रान्समिट हब पण करतात, स्विचेस पण करतात, मोडेम पण करतात, परंतु त्याचं विश्लेषण करून ट्रान्समिट करायचं काम हे राउटरचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, राउटर. विश्लेषण करून नेटवर्कवर प्रसारित करणे. प्रश्न क्रमांक 123. DHTML हे टिंबचे संयोजन आहे. आता सुद्धा प्रश्नाचं उत्तर आयोग काय यावर अवलंबून आहे. तर DHTML म्हणजे HTML प्लस CSS कॅस्केडिंग स्टाईल शीट प्लस जावास्क्रिप्ट आहे. आता तिथं आयोग आपल्याला जे पर्याय आहे तिथे DHTMLला कॉम्बिनेशन म्हटलं आहे कसलं, CSS आणि कन्व्हेन्शनल HTML हे सुद्धा आहे आणि HTML आणि जावास्क्रिप्ट हे सुद्धा ऑप्शन आहे. आता आयोग काय उत्तर देते याचं बघूया. DHTMLचा उपयोग हा डिझाईनसाठी केला जातो, ज्यामुळे युजरला त्याचा एक्सपिरियन्स हा एनहान्स झालेला मिळेल. म्हणजे DHTML इज कॉम्बिनेशन यूज टू डिझाईन टू एनहान्स युजर एक्सपिरियन्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 124. NEP 2020 नुसार ABC म्हणजे काय? तर ABC म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. ही एक रिपॉझिटरी आहे, जिथे स्टुडंटचा क्रेडिट रेकॉर्ड हा रेकॉर्ड केला जाईल किंवा स्टोअर केला जाईल. त्यामुळेच ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1. नंतर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम विचारले आहेत. तर संगणक स्रोत दस्तऐवजांशी छेडछाड केल्याबद्दल शिक्षा कुठल्या कलमात आहेत? तर ऑप्शन 1 65 कलम 65 बाकीच्या पर्यायामध्ये बघूया बाकीचे पर्याय पण. 66 मध्ये सेंडिंग ऑफेन्सिव्ह मेसेजेस यासाठी शिक्षा 66 मध्ये दिली आहे. त्यानंतर डिसऑनेस्टली रिसिव्हिंग ऑर रिटेनिंग स्टोलन कम्प्युटर्स रिसोर्स ऑर डिव्हायसेस यासाठीची शिक्षा 66 मध्ये दिलेली आहे आणि 66 मध्ये सायबर टेररिझमसाठी शिक्षा नमूद केली. त्यामुळे आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 65. प्रश्न क्रमांक 126. भारतातील सरकारी संस्थांना नेटवर्क बॅकबोन आणि ई-गव्हर्नन्ससाठी सपोर्ट प्रदान कोण करतं? तर NIC ची स्थापना कधी झाली? 1976ला. त्यानंतर पुढे प्रश्न 127 क्रमांकाचा. द मेन गोल ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटीज आर.
कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी, अवेलेबिलिटी हे 3 आहेत आणि ॲडॅप्टेबिलिटी हे त्याचे गोल नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ABC. माहिती सुरक्षेचे मुख्य ध्येय गोपनीयता, सचोटी आणि उपलब्धता, अनुकूलता नाही. त्यानंतर DDoS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर DDoS हे हा एक अटॅक असतो जो की सिस्टीमवर केला जातो, ज्याद्वारे युजरला ऑनलाईन सर्व्हिसेस यूज करण्यापासून त्याला थांबवलं जातं आणि त्याचा लॉंग फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 29. आभासी वास्तविकता या क्षेत्रात वापरली गेली आहे. तर त्याचा मिलिटरी ट्रेनिंगमध्ये वापर होतो, सायकोलॉजीमध्ये वापर होतो आणि मेडिकल प्रोसिजरमध्ये वापर होतो. त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ दी अबोव. प्रश्न क्रमांक 130. एकात्मिक सेन्सरसह एकमेकांशी जोडल्या गेलेल्या वस्तूंची नेटवर्क जे रिअल टाईममध्ये डेटा गोळा करून प्रसारित करू शकते त्यास इंटरनेट ऑफ थिंग्स असे म्हणतात. इंटरनेट ऑफ थिंग्सचे डेफिनेशन्स दिले तिथे. नंतर इथून पुढे बायोटेक्नॉलॉजीचे प्रश्न सुरू होतात. तर बायोटेक्नॉलॉजी नेहमीप्रमाणेच अनपेक्षित आहेत. पुस्तक वाचूनही काही एवढा फायदा होत नाही त्याचा. तर ठीक आहे, आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 131. फिनिलकीटोन हा सामान्यतः कोणत्या गुणसूत्राच्या लांब बाहूवरील जनुकाच्या अप्रकट उत्परिवर्तनामुळे होतो? Phenylketonuria is most commonly caused by a recessive mutation of a gene on the long arm of chromosome number 12. 12व्या क्रोमोझोमवरील हा एक जेनेटिक डिसीज आहे ज्यामुळे ब्रेनसुद्धा डॅमेज होऊ शकतो. नंतर डॅश आपण बायोटेकचे प्रश्न इंग्रजीमध्येच वाचू, तेच तसंच सोपं जातं वाचायला. Dash, a commonly used inexpensive local anesthetic, has been found to reduce the risk of metastasis in breast cancer surgery. तर याचं उत्तर आहे लिग्नोकेन. हे एक लोकल ॲनेस्थेटिक आहे जो की याच्यामध्ये वक्षस्थळी कर्करोगासाठी वापरला जातो. त्यानंतर आहे बॅसिलस कॅलमेटिगोरिन BCG वॅक्सिन was developed from attenuated strain of Mycobacterium bovis. हे याचं उत्तर आहे. नंतर द जीन एन्कोडिंग द एन्झाईम डॅश इज रेफर्ड टू ॲज द सुसाईड जीन अँड इज यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ सर्टन कॅन्सर. थायमिडिन कायनेज हे याचं उत्तर आहे. त्याचं काही एक्सप्लेनेशन करण्याची काही गरज नाही, कारण की असले प्रश्न पुन्हा रिपीट पण होत नाही, एकदाच येतात. नंतरचा प्रश्न आहे चेन्नई बेस्ड नॉन प्रॉफिट MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन हेल्प रिवाईव्ह द कल्टिवेशन ऑफ डॅश अ सॅलिनिटी रेजिस्टंट पॅडी व्हरायटी. आता पॅडी व्हरायटी विचारली आहे कुठली, MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनद्वारे ज्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे, तर त्याचं उत्तर आहे कग्गा. पुढचा प्रश्न आहे गोल्डन राईस 2 वॉज डेव्हलप युजिंग फायटोइन सिंथेसिस जीन फ्रॉम मेज इन्स्टेड ऑफ डॅफोडिल. हे याचं उत्तर आहे. डॅफोडिलमधून जीन वापरण्यापेक्षा ते मक्यामधलं जीन वापरलं आहे गोल्डन राईसमध्ये. नंतर आहे मॅक्रोफेजेस लाईक सेल सर्व डिफरंट फंक्शन्स इन टिश्यूज अँड आर नेम्ड अकॉर्डिंग टू देअर लोकेशन. Macrophages in the liver are named as Kupffer and those in the kidney are named as mesangial. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 138. Poriformospora indica an endosymbiotic mobilizes dash from enriched soil into the roots of the plant. याचं उत्तर नायट्रेट असावं. मलाही कन्फर्म माहिती नाही एवढं शोधलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी गंधक पोटॅशियम स्फुरत संबंधी काही आढळून आलं आहे, नायट्रेट संबंधीच आढळून आलं आहे. त्यानंतर हा एक प्रश्न आहे, हा पण संदिग्ध प्रश्न आहे.
Yellow fever virus, Zika virus, and Ebola fever virus are included in the list of dash microorganism by Department of Biotechnology, India. आता मी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांच्या वेबसाईटवर जाऊन याची माहिती घेतली आहे. तर यातला जो पिवळा ताप आहे तो रिस्क ग्रुप 4मध्ये येतो. त्यानंतर जिका विषाणू हा रिस्क ग्रुप 2मध्ये येतो आहे आणि इबोला व्हायरस हा पण ग्रुप 4मध्ये येतो आहे. आणि इथे आपल्याला पर्याय गट 1, गट 2, जोखीम गट 3, जोखीम गट 4. पण आता हे 4मध्ये पण गट 4मध्ये पिवळा ताप विषाणू आणि इबोला ताप विषाणू येतो, परंतु जिका विषाणू हा गट 2मध्ये येतो आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न आयोगाने रद्द करायला हवा. आयोगाचं जे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे यांनी जे मेमोरंडम प्रसिद्ध केलं आहे 9/12/2021 येथील डाटामध्ये मी बघितलं आहे. तर त्यामध्ये इबोला विषाणू हा 4मध्ये होता, रिस्क ग्रुप 4, आणि जिका रिस्क ग्रुप 2मध्ये आहे. त्यामुळे हा प्रश्न रद्द व्हायला हवा. नंतर प्रश्न क्रमांक 140 जागतिक पातळीवरील सुधारित पेशी इंग्लिशमध्ये घेऊया. द फर्स्ट ह्युमनाइज्ड मोड इन द इंडिया CAR-T cells therapy is dash targeted product that will put India on the global advanced cell and gene therapy map. याचं उत्तर आहे CD19. नंतरचं आहे द थर्ड जनरेशनल बायोडिझेल इज प्रोड्यूस्ड फ्रॉम मायक्रोअल्गी. याचं उत्तर आहे. नंतर आहे इन द इयर 2012 द फर्स्ट प्लांट मेड एन्झाईम वॉज अप्रूव्ड बाय US FDA for human use. This was produced using genetically engineered cell, carrot cell. याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 143 The 2023 Nobel Prize in Medicine was awarded for the discovery concerning to the nucleoside based modification. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 144 Indian scientists have developed a novel blood bag using special polymers that capture dash in blood, increasing its shelf life to 51 days and keeping it transfusion worthy. याचं उत्तर आहे 4 डॅमेज्ड असोसिएटेड मॉलिक्युलर पॅटर्न. नंतर 145 क्रमांकाचा प्रश्न ॲज पर थॉमस बाउचॅम अँड जेम्स चाइल्ड्रेस the 4 moral principles of biomedical ethics with respect for autonomy, beneficence, non-malfeasance, and respect for justice are known as principalism. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 146 मुंबई बॉम्बस्फोट आणि किल्लारी भूकंप आपत्ती यशस्वीरित्या हाताळणारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण होते? तर एन रघुनाथ याचं उत्तर आहे. त्यांच्या अगोदर DM सुक्तांकर हे होते. प्रश्न क्रमांक 147 कुठले विधान बरोबर नाहीत? महाराष्ट्र हे आपत्ती व्यवस्थापनाचे एकक सुरू करणारे देशातले पहिले राज्य बरोबर आहे. 1993 नंतर जो 1969-93 जो लातूर भूकंप झाला होता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये हे युनिट सुरू करण्यात आलं. महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य होतं अशा प्रकारचे युनिट सुरू करणारे. नंतर पर्याय क्रमांक ब भयान वादळ आपत्ती 2006मध्ये आली होती, तर ती नोव्हेंबर 2009मध्ये आली होती. त्यामुळे ब विधान हे चुकीचं आहे. आणि क विधान आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन योजना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 23(1) नुसार सर्व राज्यांना अनिवार्य आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं विचारलं आहे तर फक्त ब हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न क्रमांक 148 फुकुशिमा भूकंप कधी झाला होता? तर 11 मार्च 2011ला झाला होता. त्यानंतर जोडा विचारलं आहे. NDRF राज्य दिलं आहे आणि त्या राज्यामधले कुठली NDRF बटालियन आहे? तर त्याच्या जोड्या लावण्यासाठी विचारलं आहे. तर उत्तराखंडमध्ये बटालियन नंबर 15, पंजाबमध्ये बटालियन नंबर 7, पश्चिम बंगाल आहे बटालियन नंबर 2 आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे 10th बटालियन आणि महाराष्ट्रात आहे बटालियन नंबर 5 ॲट पुणे. त्यामुळे पर्याय क्रमांक उत्तर 4. प्रश्न क्रमांक 50 आपत्ती वर्ष महिना यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर माळीण आपत्ती जुलै 2014ची होती. महाड पूल दुर्घटना ऑगस्ट 2016, तिवरे धरण जुलै 2019 आणि तळीय दुर्घटना जुलै 2021 आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
अशा प्रकारे आपण सायन्स अँड टेकचे 45 प्रश्न बघितले आहेत. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये अर्थशास्त्राचे प्रश्न बघूया. त्यातले मी बरेच प्रश्नांचा शोध घेतला आहे आणि काही प्रश्नांचे अजून उत्तर मला मिळालं नाही. तर त्या प्रश्नांची उत्तरं मिळताक्षणी आपण पुढील जे आहेत राहिलेले 105 प्रश्न ते 2 टप्प्यात पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत ठीक आहे. बाय बाय.